परागकणाची ॲलर्जी यामुळे बऱ्याच लोकांना सर्दीचा आणि दम्याचा त्रास होतो. परागकण हे झाडांच्या फुलाला असलेले एक बीजकण आहे. हे बीजकण फुलाच्या आतील भागात असतात आणि हवेमुळे किंवा वातावरणातल्या बदलामुळे ते दूरवर जातात. परागकण साधारणतः एका फुलापासून 20-20 किलोमीटरचं अंतर ट्रॅव्हल करून जाऊ शकतात. परागकण ही अशी एक बीजकण आहेत की ज्याच्यामुळं आपल्या नाकाच्या पडद्याला किंवा श्वासनलिकेच्या पडद्याला ते चिकटले तर त्यामुळं काही केमिकल रिॲक्शन होऊन त्याच्यातले प्रथिने बाहेर पडतात आणि बऱ्याच लोकांना सर्दीची किंवा दम्याची ॲलर्जी होऊ शकते. परागकणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जे परागकण मोठ्या फुलावर येते किंवा जी सुंदर दिसणारी फुले आहेत त्यांचे परागकण फार चिकट असते, त्यामुळे ते फारसे जास्त अंतरावर ट्रॅव्हल करू शकत नाही. पण जी गवताची फुले असतात किंवा पांढऱ्या रंगाची फुलं असतात की ज्याच्यावर कीटक फारसे किंवा फुलपाखरं फारसे जात नाही, पण त्यांची जर फलोत्पादन व्हायचे असेल तर त्यांना खूप जास्त ट्रॅव्हल करावं लागतात. ते वजनाने हलके असतात, त्यामुळं गवताची फुलं किंवा छोट्या तणांची फुलं ह्यांचे परागकण हे बऱ्याच वेळेला जास्त लांबपर्यंत ट्रॅव्हल करतात आणि त्याची ॲलर्जी बऱ्याच लोकांना असते. उदाहरणार्थ काही परागकण असे मोठे असतात, उदाहरणार्थ जास्वंदीचे परागकण किंवा झेंडूचे परागकण ह्यांची फारशा लोकांना ॲलर्जी येते असं काही नाही. पण हे जे गवताचे परागकण आहेत त्यामुळे जी ॲलर्जी येते आणि त्यामुळे जे ॲलर्जीचा त्रास होतो त्यालाच आपण काही वेळेला इंग्लिशमध्ये हे फीवर असं म्हटलं जातं. आता हे प्रत्येक हवामानात प्रत्येक झाडं वेगवेगळ्या प्रकारे वाढत असतात. प्रत्येक झाडाला फुलं येण्याचा सीझन वेगवेगळा असतो आणि त्यामुळं की कोणत्या सीझनमध्ये लोकांना त्रास होतो ह्याच्याशी आपण परागकणांचं जे हे आहे ते आपण निगडीत करत असतोय. परागकणांची ॲलर्जी ही पेशंटना येते. परागकणाचा अभ्यास करायचं एक वेगळं शास्त्र आहे, त्याला आपण पोलिनॉलॉजी असं म्हणतो. आणि ह्या शास्त्रातनं जे हवामानाचा अभ्यास करतात आणि परागकण कुठल्या प्रदेशात जास्त आहेत कुठल्या प्रदेशात कमी आहेत याला आपण एरोबायोलॉजी असं म्हणतो. आता परागकणाचं हे महत्त्व खूप जास्त आहे. परागकणामुळं किंवा फुलांच्यामुळं पृथ्वी फार सुंदर झालेली आहे आणि सगळ्यांनाच फुलं हे आवडत असतात. पृथ्वीवर जे असणारी फुलं आहेत एक निसर्गाचं एक वेगळं अनुभव आपल्याला देऊन जाते. परागकण किती न ऐकलेला मोठा खजाना, फुलांच्या मध्ये एका स्वर्गरूपी जगात राहतो. सोने चांदी हिरे मोती यांच्यापेक्षाही जास्त मोलाचा यावन सुंदर या पृथ्वीतलावर आपणास काय परवडणं, असं एका इंग्लिश कवीनं एक छोटीशी कविता परागकणावर लिहून ठेवलेली आहे. परागकण हे वेगवेगळे जरी असले तरी त्यामुळं होणारा ॲलर्जीचा त्रास हा माणसांना बऱ्याच वेळेला एकाच प्रकारे होत असतो. आता ह्या परागकणाची जी ॲलर्जी असते ते प्रत्येक माणसाला होईलच असं काही नाहीये. काही लोकांना काही परागकणाची ॲलर्जी असते, काही लोकांना नसते. परागकणाची ॲलर्जी काही सेन्सिटिव्ह लोकांना ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ज्यांची श्वासनलिका त्या परागकणाला अट्रॅक्ट करून किंवा त्या परागकणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर बारीक होते, त्यांना दम्याचा त्रास होत असतोय. आता परागकणांचे जे फुलं येण्याचे जे महिने आहेत ते प्रत्येक प्रदेशात वेगवेगळे आहेत किंवा त्याची पावसाशी आणि थंडीशी निगडीत बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपल्याकडे साधारणतः परागकण जे झाडांचे परागकण असतात ते मार्च एप्रिल मे मध्ये असतात. गवताचे जे परागकण किंवा तणांचे जे परागकण आहेत ते मे जून जुलैमध्ये येतात आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी मोठी तणं आहेत किंवा मोठी जे श्रब्स आहेत त्यांना परागकण येत असतात. आणि बुरशीचे जे प्रकार असतात, बुरशीचे जे स्पोर्स असतात ते साधारणतः जुलै ते ऑगस्ट एप्रिलपर्यंत हे बुरशीचे स्पोर्स हे हवामानात असतात. आता हवामानाचा अभ्यास करून आपल्याला जर परागकण कुठले आहेत हे जर शोधले आणि त्याची कातडीवर जर तपासणी केली तर आपल्याला कुठल्या परागकणाची ॲलर्जी आहे हे कळतं आणि त्यामुळं दम्याचा काय प्रकार आहे किंवा दमा कशामुळे होतो हे आपल्याला कळतं.